गंगनाम स्टाईलमध्ये भांग पाडलेला आपल्या पांढऱ्या रंगाच्या शर्टाच्या दोन गुंड्या उघड्या ठेवून उन्हानं नाही तर नॅचरली काळा रंग असलेला सहदेव आबाळाकडे बघून म्हणतो, आसमान साफ है, 2 दिन तक बादल नजर नहीं आएंगे. हा सीन आहे शाहरुखच्या स्वदेश चित्रपटातला. गावची पंचमंडळी अमेरिकेत सॅटेलाइट बनवणाऱ्या नासा नावाच्या कंपनीत काम करणाऱ्या मोहनला हे दाखवतात की तुझं सॅटेलाइट जे काम वर्षभर पृथ्वीच्या चक्रा मारून करतं तेच काम गावातला सहदेव फक्त आबाळाकडे बघून करतोय. स्वदेश सिनेमातल्या त्या सहदेव सारखाच एक हवामान अंदाज सांगणारा आपल्या महाराष्ट्रातला एक प्रसिद्ध माणूस त्याच्या अंदाजामुळे अडचणीत सापडलाय. पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी त्यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी करू लागलेत. ती व्यक्ती म्हणजे पंजाब उत्तमराव डक. पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी त्यांच्या विरोधात का आंदोलन करतायत, ढकांच्या कोणत्या अंदाजानं त्यांना अडचणीत आणलंय, सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. तर पंजाब डक हे परभणीच्या सेलू तालुक्यातील गुगळी धामणगावचे. BA ग्रॅज्युएशन झाल्यावर ते गावातल्या शाळेत पार्ट टाइम टीचर होते. 1994 पासून डक त्यांच्या वडिलांसोबत हवामानाचा अंदाज जाणून घेण्यासाठी DD न्यूज चॅनल पाहायचे. त्यावर विभागानुसार सांगितलेल्या अंदाजावर त्यांचे वडील शेती कामाचं नियोजन करायचे. पण बऱ्याचदा अंदाज चुकायचे आणि शेतीत नुकसान व्हायचं. त्यावेळी डक यांनी स्वतःच हवामानाचा अभ्यास करायचं ठरवलं असं सांगितलं जातंय. ते परभणीच्या नेट कॅफेवर जाऊन उपग्रहांच्या अवस्थेचा फोटो पाहायचे. त्यांचा अभ्यास करून 2001 पासून डक परिसरातल्या शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज सांगायला लागले. 2004 पासून टेक्स्ट मेसेजद्वारे तर पुढे 2015 पासून व्हॉट्सअप ग्रुप आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हवामान अंदाजाची माहिती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देऊ लागले. डक यांचे बरेच अंदाज खरे ठरायला लागले आणि शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून शेती कामाचं नियोजन करायला सुरुवात केली. हेच पंजाब डक सध्या का चर्चेत आले? पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन का केलं? तर डकांनी नेहमीसारखाच इतर जिल्ह्यांच्या अंदाजाप्रमाणे सोलापूरचा अंदाज सांगितला. चालू महिन्याच्या 15, 16 आणि 17 तारखेला पश्चिम महाराष्ट्रात आणि विशेष करून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली कामं आटपून घ्या. पंजाब डक यांनी दिलेली ही माहिती शेतकऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुप आणि यूट्यूबच्या माध्यमातून कळाली. त्यावर विश्वास ठेवून पाऊस येऊन नुकसान होईल या भीतीनं सोलापूरच्या बागायतदारांनी द्राक्षांच्या बागा उतरून घेतल्या. गहू उत्पादक शेतकऱ्यांनी 15 दिवस आधीच गहू कापून घेतला, पण पाऊस पडलाच नाही. त्यानंतर दुसऱ्याच दिवशीच म्हणजे 18 मार्चला द्राक्ष बागायतदार संघानं शेतकऱ्यांना सोबत घेत पंढरपूरचं तहसील कार्यालय गाठलं आणि तहसीलदारांना पंजाब डक यांच्या हवामान अंदाज सांगण्यावर बंदी घालण्याची मागणी करणारं एक निवेदन दिलं. कार्यालयातून बाहेर आल्यानंतर द्राक्ष बागायतदार संघाचे प्रदेशाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार 15, 16 आणि 17 या तारखेला पाऊस पडलाच नाही. पाऊस पडेल या भीतीनं बागायतदारांनी द्राक्ष बागा उतरून घेतल्या. पण 15, 16 आणि 17 तारखेला पाऊस येईल या भीतीनं शेतकरी 15 तारखेच्या आतच बागा उतरवणार हे व्यापाऱ्यांना माहित होतं. या व्यापाऱ्यांनी 5 मार्चला द्राक्षाचा 100 ते 125 रुपये किलो असलेला भाव 50 रुपये प्रति किलोवर आणून ठेवला. गहू उत्पादक शेतकऱ्यांनी 15 दिवस आधीच गहू कापायला सुरुवात केली. शेतकऱ्यांची ही घाई आणि गरज पाहून कापणीला येणाऱ्या हार्वेस्टर मालकांनी कापणीचा 2000 रुपये प्रति एकराचा भाव 4000 रुपये प्रति किलोनं वाढवला. गहू काढून झाल्यावर या गोण्या घरात ठेवायला जागा नसल्यानं शेतकरी त्यांचा गहू थेट मार्केटला घेऊन गेला. पण पीक अजून हिरवच असल्यानं त्याला अगदी कमी भाव मिळाला. हे सांगितल्यानंतर मारुती चव्हाण पुढे म्हणाले की द्राक्ष व्यापाऱ्यांनी जाणून बुजून पाडलेले द्राक्षाचे भाव, हार्वेस्टर मालकांनी वाढवलेले कापणीचे भाव, या सगळ्या मागं पंजाब डक यांचाच हात असून ते आर्थिक लाभासाठी मोठ्या व्यापाऱ्यांशी संगनमत करून शेतकऱ्यांना फसवतात. शेतकऱ्यांना खोटे अंदाज सांगून शेतमाल कमी भावात विकायला लावतात. त्यांच्या या अंदाजामुळेच शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. तसंच जर एखाद्या शेतकऱ्याने स्वतःला संपवलं तर डक यांच्यावर 302 आणि स्वतःला संपवण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा, सोशल मीडियावरती खोटी माहिती देऊन शेतकऱ्यांना फसवल्याच्या आरोपाखाली सायबर क्राईम अंतर्गत आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत गुन्हा दाखल करा. फॉर्च्युनर मध्ये फिरून कुणी हवामान अंदाज सांगत नाही, ती फॉर्च्युनर कुठून आली हे तपासा, असं सांगून नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याची भरपाई पंजाब डक यांच्या वैयक्तिक संपत्तीतून घ्यावी अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली. पंढरपूरमधल्या शेतकऱ्यांनी दिलेल्या या निवेदनामुळे पंजाब डक यांच्यावर राज्यभरातून टीका झाली. त्यानंतर पंजाब डक स्वतः समोर आले.
माझ्या हवामान अंदाजानं जर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान होत असेल तर मी आजपासून सोलापूर जिल्ह्याचा हवामान अंदाज सांगणं बंद करतो, असं म्हणत त्यांनी युट्यूबवर एक व्हिडिओ केला. हे झालं आत्ताचं. पण पंजाब डक यांचा अंदाज काही आजच चुकलेला नाहीये. 2023 मध्ये IMDनं सांगितलं होतं यंदा पाऊस कमी पडणार, पण पंजाब डक यांनी अगदी उलट सांगितलं. ते म्हणाले यंदाच्या वर्षात चांगला पाऊस पडणार. शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आपलं कामाचं नियोजन करून ठेवत पावसाची वाट पाहत राहिले. पण पाऊस काही पडलाच नव्हता. पूर्ण जून महिना कोरडाच गेल्यानं शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं. आपला अंदाज चुकल्यावर डकांनी स्पष्टीकरण दिलेलं. अरबी समुद्रातलं चक्रीवादळ मुंबईकडे न येता ते ओमानला गेल्यामुळं राज्यात पाऊस पडला नाही. नाहीतर मी सांगितल्यानुसार पाऊस पडलाच असता. पण तरीही त्या वर्षी त्यांना शेतकऱ्यांच्या प्रचंड रोषाला सामोरं जावं लागलं होतं. 2024 मध्ये तर पंजाब डकांच्या गुगडी धामण गावात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यात स्वतः डक यांच्या 7 एकर शेतीतील उभा सोयाबीन माती सकट वाहून गेला होता. त्यावेळी डक यांनीच स्वतः समोर येऊन ही माहिती माध्यमांना दिली होती. शेवटी सांगायचं इतकंच की डक यांनी वर्तवलेले अनेक अंदाज खोटेही ठरलेत आणि त्याचा त्यांनाही फटका बसलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा वेळा अंदाज चुकल्यानंतरही महाराष्ट्रातले लाखो शेतकरी पंजाब डक यांच्यावर विश्वास का ठेवतात? तर हाच प्रश्न आम्ही काही शेतकऱ्यांना विचारल्यावर त्यांनी जी कारणं सांगितली ती कारणं भारतीय हवामान खात्याच्या कामकाजावर प्रश्न निर्माण करणारी ठरतात. शेतकरी सांगतात की अजूनही खेडोपाडी राहणाऱ्या कित्येक शेतकऱ्यापर्यंत SMS किंवा इतर सुविधांच्या माध्यमातून IMDने पाठवलेले अंदाज पोहोचत नाहीत. आणि जरी पोहोचले तरी ते इंग्रजी, हिंदी किंवा मग अगदी प्रमाण मराठी भाषेत सांगितले जातात. इंग्रजी किंवा हिंदी भाषेतील मेसेज शेतकऱ्यांना लक्षात येत नाहीत आणि प्रमाण मराठीचे शब्द वापरामध्ये नसल्यानं त्याचे अर्थ लागत नाहीत. मग अशा वेळी पंजाब डक यांच्यासारखे हवामान अंदाज सांगणारे लोक पुढे येतात आणि हवामानात होऊ शकणारे बदल शेतकऱ्यांना समजेल अशा भाषेत सांगतात. सोप्या पद्धतीने सांगितलेले हेच अंदाज शेतकऱ्यांना खरं वाटतात आणि त्याच अंदाजानुसार ते शेती कामाचं नियोजन करतात. म्हणजे ज्यांच्यासाठी शासन वर्षाकाठी करोडो रुपये IMD सारख्या संस्थांवर खर्च करतं, त्या शेतकऱ्यांना सोप्या भाषेत हवामान अंदाज कळवला जात नसल्यानं त्याचा काहीच उपयोग होत नाही, असं शेतकरी सांगतायत. आता हे सगळं झालं, पण आता शेतकऱ्यांनी काय करावं? कुणाचे अंदाज ऐकावे आणि कुणाचे अंदाज ऐकू नये याबद्दल शेतीविषयक सल्लागारांच्या मते शेतकऱ्यांनी काही गोष्टी लक्षात घ्याव्या. पंजाबराव डक हे आपल्या अनुभवानुसार पावसाचे अंदाज वर्तवतात. त्यात वैज्ञानिक आधार अगदी कमी प्रमाणात घेतला जातो. वेधशाळेने सांगितलेले अंदाज तुलनेनं जास्त विश्वास ठेवण्यासारखे असतात. इतर अंदाज सांगणाऱ्यांपेक्षा हवामान खात्याच्या अंदाजाची अचूकता जास्त असते. विज्ञान आणि अनुभव यात खूप अंतर असल्यानं हवामानशास्त्राचं ज्ञान नसतानाही फक्त अनुभवाच्या जोरावर अंदाज सांगणं चुकीचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पण अंदाज शेवटी अंदाज असतो. तो कुणीही दिला तरी त्यात 100% गॅरंटी नसते. त्यामुळं कुणावर विश्वास ठेवून आपलं शेतीतलं काम करायचे हा निर्णय शेतकऱ्यांनी स्वतःच घ्यावा. बाकी आता पंजाबराव डक यांच्यावर बंदी घालण्याची जी मागणी होते त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.